काय बुवा जे काय बोलले 100% बोलणार. कारण काय आपण जेव्हा दुसऱ्या बोलतो तेव्हा आपल्यावरती संस्कार काय झालेले असतात ते महत्वाचे असतात. बुवा तुम्ही काय बोलताय ना ते तुमचे संस्कार सांगून जातात की तुम्ही काय बोलताय ते. आणि आपल्याला गुरुने काय शिकवलं ते भजन तुमच्याकडे 100% आहे. पण काय बोललात ना बुवा विद्वत्ता पात्रता भजनाच्या सुरुवातीत जर तुम्ही समोरच्या बुवाची विद्वत्ता आणि पात्रता काढत असाल ना कठीण आहे तुमचं. दुर्वास गुरवबुवा यांचे शिष्य आमचे परममित्र अनिल वांगणकर आचरा वांगडी यांच्याकडून 101 रुपये बक्षिसाला स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कसा समोरच्या बुवान पात्रता काढली. मी तुझी पात्रता नाही काढूच तुला रिस्पेक्ट देऊन बारी करणार. भले उद्या लोक सांगतील की समोरचं बुवा मी लो पडलंय त्यालाच मागा. पण जाताना रिपोर्ट काय जाऊ काय होतो बारको होतो ना तो बरं होतो शांत होतो. हेल्थ मॉनिटर लावायचं. हेल्थ अजून हेल्थ चाटी देना चाटी चालेल. स्वप्नील गोसावी बुवा बोलूच्यासाठी मंडळींका विचारूचं लागतात. कदम बुवा आज मी ठरवून दिलेलं आहे की मी एका काय बोलूच नाही. अरे तुका भजनाच्या सुरुवाती वाढणार नाही बोलू. तुझी अक्कल ना ती सांगतात ना गाढव मी गाढवाची तू ताकदच बघलं. गाढवाचं वेगळं विषय पण जरा बघ. असं मारीन ना तुका दांड्यान दांड्यान मारीन दांड्यान सांगलं. घरचो मा करू नकोस. थोडासा बुवा आवाज बसलाय. काल पण बारी होती मला मालायला आणि आज पण बारी होती. परवाची जरा सांभाळून घ्या. तुमचं एवढा आवाज मी नाही लावू शकत कारण ते बोलत की बाई माका बाई बोलत. तुला डाऊट असत ना तर बारी झाला ना मागे भेट जरा तसं कांडाप काढेल ना तुझं पोटात फुगलच बघतो तांदू असं लक्षात घे. सुरुवातीपासून बुवांचं पहिलं विषय मी तुमका वांडर म्हटलंय. तुम्ही वांडर नाही असता तुमका एवढं राखी तुमका भजनाच्या सुरुवाती मी वांडर म्हणणार नाही. दोस्तीच्या गुन्ह्यातील राजा माणूस म्हटलंय. म्हणजे कांदा फुटले जरा कांदा त्यालवर कळला गंज लागली आहे. आठवडाभर नव्हतंच ना माझ्या बरोबर बारी एक गंज लागली. दुसरा विषय 4-5 गाणी घ्यायची लागतात. जो बुवा
त्या गाण्यांका बुवा गाणी खयची म्हटलंय मी प्रभू रामचंद्रांची गाणी म्हटलंय त्या तू ऑर्केस्ट्रा म्हणतोस. माझी मी गत्ता बघण्यापेक्षा ना तुझी गायची बघ. अरे रामकृष्णारी मंत्र्यावरती आपल्या मायबापाची भजन आहे. तुम्ही गाववाले असंच माऊली सकाळी उठण्याचा तोंड बघू नये. जो रामाच्या गाण्यांचा ऑर्केस्ट्रा म्हणला. रामकृष्णारी मंत्रावरती आपलं भजन आहे. तो राम समजायला सोपं आहे, लिहायला सोपं आहे. ह्यो आता सांगतो लो राम कसा सोपा आहे. कोण असत तर घेऊन ये. प्रत्येकान आपापल्या विषयावरून बघायचा. तू असंच एकवचनी गालातला गालात बसता म्हणजे तोंडात अगदी घोटात दुसरा. लक्षात ठेवा. राम समजायला सोपा आहे, लिहायला सोपा आहे. पण तो कृष्ण समजायला कठीण आहे, लिहायला कठीण आहे. कसा? कारण भीष्म प्रतिज्ञा झाली. दुर्योधनाने त्या भीष्माचार्यांचे कान भरले की आपल्याला पांडव मागात पडतायत. झाली ही बातमी श्रीकृष्णाला कळाली की दुर्योधनाने भीष्माचार्यांचे कान भरलेत म्हणून. तेव्हा भीष्माचार्यांनी सांगितलं दुर्योधनाला की उद्याचा सूर्यास्त होण्याच्या आधी ते पांडव मारले गेले पाहिजेत. ही गोष्ट श्रीकृष्णाला कळाली. झालं बाबा, श्रीकृष्णाला कळाली. श्रीकृष्णाने द्रौपदीला सांगितलं की तू आताच्या आता जा आणि त्या भीष्माचार्यांची भेट घे. कोणताही विचार न करता ती द्रौपदी भीष्माचार्याकडे गेली आणि त्याच्या चरणाशी नतमस्तक झाली. आणि त्यावेळेला त्या भीष्माचार्यांनी आशीर्वाद दिला त्या द्रौपदीला. अखंड सौभाग्यवती भवाचा आशीर्वाद दिला. त्यावेळेला भीष्माचार्यांच्या मनात एक विचार आला, अरे या ठिकाणी मी दुर्योधनाला सांगितलंय की उद्याचा सूर्यास्त होण्याच्या आधी पांडवांना खलास करायचा आहे. आणि आता इथे मी द्रौपदीला आशीर्वाद दिला अखंड सौभाग्यवती भाव म्हणून. तेव्हा सगळा झालेला प्रकार श्रीकृष्णाचं हे वर्तन आहे. हे जे घडवून आणलं ते श्रीकृष्णाने आणलंय. म्हणून तो बुवा श्रीकृष्ण समजायला कठीण आहे. हे बुवा सांगतात कुत्रो बैलगाडी घालून कुत्रू असताना ती गाडी बैलगाडी चढावाक लागली. ठीक आहे, कुत्रू असते बुवा, कुत्रू असते. तू म्हणतस ना, तू म्हणशील तर खरा, पण तुझी मी पात्रता नाही काढणार. कारण उद्या निषेध झालं तर पेपरात नव्हे. असं बोलणं बुवा बरं नव्हे. उद्या निषेध होणार तुझा. पण नाही रे, तुझ्या मागे गंभीरपणे कोण ना कोणतरी उभे आहेत. आमच्या मागे कोण आहे? आमच्या मागे तू काय मागे रमण काय करतो? तो म्हणता माझ्या संगीत राव. जो मित्र भीक मागित नाही त्यांना उमेश राणी साहेबांजवळ. ते उमेश साहेब दिलेले. तो बघा बघितला. तू असो ए कपडो घे आणि भीक मागत ये. स्वप्ने आमका भीक घाल. ए वाटाण्यात तुझी गत कशी झाली मग ते अशी वाटाण्याचा पंचरत्नाने बुवा स्टार्टिंग पासून दुसरे काढव म्हणणार. या चलता काय तुला म्हणजे तुमका चलता काय बुवा आता सांगा ना. चलता रूपाचा अभंग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांमुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी परस्त्रीला माते समान ते छत्रपती शिवाजी महाराज. शाहिस्ते खानाची जेव्हा बोट छाटली गेली तेव्हा शाहिस्ते खानाची बहीण सैरा वैरा पळत त्या शाहिस्ते खानाकडे आली आणि शाहिस्ते खानाला म्हणाली, भाई गजब हो गया
ओ शिवा मेरी बेटी को लेके चला गया है, ओ शिवा मेरी बेटी को लेके चला गया है. त्यावेळेला बुवा शाहिस्तेखानाने काय सांगितलं, पगली चुप है, वो शिवा है, वो किसी की गर्दन काट सकता है, किसी की उंगलियां छाट सकता है, पर किसी औरत या लड़की पे कभी हाथ नहीं डाल सकता. वो छत्रपती शिवाजी महाराज है. अरे औरंगजेबाला बुवा, औरंगजेबाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनाची बातमी कळाली तेव्हा औरंगजेब नमाज पडत होता आणि त्याने नमाज किडे थांबवला आणि आभाळाकडे असे हात केले आणि काय म्हणाला, ए खुदा, ए अल्लाह, तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, ए अल्लाह, ए खुदा, तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, क्योंकि माँ बेटे की इज्जत करने वाला हिंदुस्तान का बड़ा योद्धा तेरे पास आ रहा है. ते बुवा छत्रपती शिवाजी महाराज. आणि समोरच्या बुवा बाई म्हणत होता, लाज नाही वाटत काय, ह्याच विषयावरून आमचे बारीये पेटत. समोरच्या बुवा बाई म्हणायचा, पुढचं वाक्य बोलू का, कसा बोंबात ना, आणि सांगता वाड्यावर पाठव, तुका माझ्यावरती लावताना मग तू पाठव वाड्यात, मग मी काय तर बघतोय. बरोबर ना. लक्षात ठेवा, आपल्या स्वाभिमानाला जर कोण ठेच पोचवीत असत ना, तर समोरच्याचं बाजार उचलल्याशिवाय आपण रवायचं नाही. तरच हे काहीतरी जपणं. नाही तर हे असले पात्रता नसलेली लोक ना, जेव्हा आपली निंदा करतात ना, तेव्हा कधीच हताश होऊ नका. कारण तुकाराम महाराजांनी सांगितलंय, ढेकणाची बाज गर उतार केवळे. त्या ढेकणाक वाटत असता, त्या पलंग, तो पलंग असताना ढेकून तो पलंगात असता, ते काय वाटत असतं, तो पलंग म्हणजे किल्लोचा आणि त्याच्यातच त्याचं सगळं प्रेम असतो, त्याच्यातच चढ उतर करण्यात खेळत असता तो. त्या ढेकणा खायचं एक माहिती नसतं. तशी तुझी गत झाली ढेकण्या, गाडव बोललास ना, तू ढेकून झाला असं चिरडते ना, पीन काढ असं गुंतल लक्षात घे. आणि एवढं खाऊन खाऊन मात्र काय झाला काय तुला पण. अरे मी कशा चिडू, तू बोललास तर घेतलंय ना सहन करून, चिडू कशात. अरे ती भविष्याला घातलंस ना, त्याची जरा लाज वाटत होई. तर उमेश राणे साहेबांकडे भीक मागू. उमेश राणे, ते उमेश साहेब आहेत, कोण आहेत, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बुवा, त्यांच्या वंशळीतले ते बुवा, त्यांचा कुठेतरी वारसा ते चालवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जर खरा मराठी माणूस जर कोणामुळे जिवंत असेल ना, तर ते फक्त आणि फक्त हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बुवा. या काहीतरी ना बुवा सांगू बया, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे याच्यावरती कडवं घेतोय, रूपाचा अभंग घेणार आणि बुवांकडे बारे. बुवा काय बोलतो ना, जरा विचार करून बोलत होते. ते बाई मी तो नंतर सांगतो, बाई काय प्रकार, मग नंतर काय होताला ना, तुम्हा विषय वेगळं होतो आपलं, लक्षात घे. ते उमेश माने साहेब ना बुवा, या भांडूप मध्ये प्रत्येक वर्षाला डबल बारीचं आयोजन करतात आणि त्याचे लाडके बुवा म्हणजे बुवा गुंडेश सावंत बुवा. आणि बुवानी एकजुटीचं सांगितलं, वाढवणीचा मुगडा जोपर्यंत घट्ट आहे ना, तोपर्यंत ते कचरा काढते. एकदा वाढवणीचा मुगडा सुटला की त्याचं कचऱ्यात रूपांतर होतं. एकदा या मंडळासाठी एकदा जोरदार टाळावर. बुवा एवढा मोठा प्रोग्राम करणं साधी गोष्ट नाही बुवा. त्या मंडळाबद्दल तू एक गोष्ट सांगू शकत नाही. शिवरायांचे मावळे आहेत ते, तू फक्त दुसऱ्याची उणी धुनी काढून केलं, लक्षात घे. त्यावेळे चंद्रकांत कदम बुवांनी एक गजल रचवलेला होता. एक कडवं घेतो, नंतर बाळासाहेबांकडे घेतो. थांब थांब बुवा देतो तुला मेवा, तू
केलं धुवायचे स्टार्टिंग पासून तू माका वाटलं म्हणलं ह्या केलं तर त्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे हे भजन कीर्तन चाललंय त्यांच्याबद्दल एक शब्द बुवा सांगू शकले नाही या बुवांची परिस्थिती आणि हे ज्येष्ठ बुवा जर असे करायला लागले ना काम नवती बुवाने काय करायचं काय केलं की पिढी होणार नाही भजनात तुझा येथे पाहिजे तर जातीचे वेड्याच्या भागात नाही तुकाराम महाराजांनी सांगितलंय इथे पाहिजे तर जातीचे येड्या गबाळाचे काम नाही. अरे आमच्या घरामध्ये मुंबईत 4थी पिढी आहे. माझे पप्पा भजन करतात आणि त्याच्यानंतर मी असतोय माझे आजोबा भजन करायचे बाई येऊन मोठेपणा सांग त्याचा विषय काय झालो ते गाववाले त्यांनी 200-200 रुपये काय तोडतात घेतले आणि नुसतं उडूवाक लागलो. मायबापाची एक लक्षात घ्या पैसा म्हणजे सर्वस्व नाहीये. पैसा कितीही कमवा 60,000 कमवणार तर 70,000 कमवा शेवटची अंघोळ ही खड्याचा या प्रत्येकाने समजून घ्यायचा. तुझा तू किती पैसे किती पैसे गावले तुझा पोट भरात सांगा तरी किती पैसे गावले तरी तो माझ्या पैशावर ढोळवा म्हणजे त्या पाहिजे चोकड है जाना अन्नत कुठूना 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 हे चोकडे नाही घेऊन भजन करू नका ना. सगळे आपण अर्धा अल्पनात पिवळे झाले आहोत. मग परमेश्वरासमोर जवळ जाण्याचा कोणता पर्याय असेल तर फक्त नामस्मरण आहे. कारण सत्ययुगामध्ये तपश्चर्याकडून देव मिळवता आला. त्रेतायुगामध्ये यज्ञ करून देव मिळवता आला. द्वापार युगामध्ये पूजापाठ करून देव मिळवता आला. आणि या कलियुगात व देव जर मिळायचा असेल ना तर नामस्मरणाशिवाय माऊली पर्याय नाही. कारण परमेश्वराजवळ जाण्याचा एकच पर्याय ते म्हणजे भजन आहे. नवविध भक्तीमधील एक श्रेष्ठ भक्ती म्हणजे ती श्रवण भक्ती आहे. तुम्ही मायबापाची समोर बसलेला आमची लायकी पण नाही हो. ही नारदाची गादी आम्हाला भेटते ना तुम्ही आमच्यापेक्षा वयस्कर आहात पण आमची लायकी नाही या ठिकाणी बसायची. अकोल्याला तुला नारदाची जर गादी भेटली आहे तर या गादीवरती बसून आपण मायबाप रसिकांना काय देतो ना ते महत्वाचं आहे. नुसती स्वप्नी मुसळी गावलं म्हणत की तू सालपणा काढून लागशील तर मी पण काय कशाला गुरु तो करतो ते नाही लक्षात घे. काय बोलतोस त्या काय तर समजून बोल. कारण तुम्ही कोणताही मोबदला न घेता तुम्ही भजन ऐकताय आणि आम्ही त्या राणे साहेबांना परब साहेबांना विचारलं किती देणार तर आम्ही येणार 6,000 तर आम्ही येणार. आम्ही मोबाईलला घेतो त्याच्यामुळे तुमच्यासाठी एक जोरदार टाळ्या होते. लड्डू मुत्याने अवतार घेऊन संकरले वर. लड्डू मुत्याने अवतार घेऊन संकरले वर. संकार मारून तू लड्डू मुत्या नसतच काय एवढा लागला नसतं लक्षात घे. कळला बाळासाहेबांचा गजर घेतोय. महाराष्ट्रामध्ये हिंदुहृदयी सम्राट म्हणून गाजला गाजला शिवसेना प्रमुख एकच गाजला गाजला शिवसेना प्रमुख एकच गाजला गाजला शिवसेना प्रमुख
बुवा बाळासाहेबांच्या शब्द होती, हिंदुस्थानचे बादशाह आम्ही, तलवार आमची राणी आहे. हिंदुस्थानचे बादशाह आम्ही, तलवार आमची राणी आहे. दादागिरी तर करतोच आम्ही, दादागिरी तर करतोच आम्ही, कारण ही सगळी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची बुवा मेहरबानी आहे. बाळासाहेब ठाकरे यांची मेहरबानी आहे. शब्द म्हणजे तलवार होती बाळासाहेब माझा, बाळासाहेब माझा, बाळासाहेब माझा. जीवानंदी कसा झाला लोकशाहीचा राजा, लोकशाहीचा राजा, लोकशाहीचा राजा. सर्वेश सावंत यांच्याकडून राजसाहेब ठाकरे यांच्या गाण्यासाठी 250 रुपयाचं बक्षीस आलंय, स्वीकारतो. गजराच्या माध्यमातून मी नक्की घेणार. काय नाही तर बुवा बोलतील की यांना किती गाणी घेतल्या. रूपाचा भंग्या, आई बापाच्या गळ्यात दोरी बायको खांद्यावर याचा तो भक्त पुंडलिक अजूनही आपल्या आई वडिलांची सेवा करतोय. याचाच अर्थ जर आपल्याला माणसाचा जन्म मिळालाय तर आपले आई वडील जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत आपण आई वडिलांची सेवा केली पाहिजे. कारण आई तिच्या कपाळावरचं कुंकू हे नवऱ्याच्या नावाचं असतं, गळ्यातलं मंगळसूत्र हे नवऱ्याच्या नावाचं असतं, पायातल्या जोडवी नवऱ्याच्या नावाच्या असतात, रक्त तिचं उदर तिचं. पण आपल्या बाळाला जी नाव देते ते पण बुवा नवऱ्याचंच नाव देते. अशी उदार महत्वाची आपली आई एकदा जोरदार टाळ्या होतात. रूप पाहत आलो तरी सुख झाले हो सदनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. तो हा म्हणजे बुवा कोणता तर खरा आपल्या हृदयामध्ये जो वास करतोय तो परमेश्वर. आणि तो जर परमेश्वर बघायचा असेल तर आपण सद्गुरूच्या शरण गेलं पाहिजे बुवा. नुसती दुसऱ्याची उणी दुनी काढली म्हणजे बुवा बारी नाही. मायबाप प्रत्येक बुवा बसले तर काहीतरी भजनाच्या माध्यमातून आपण समाज प्रबोधन केलं पाहिजे. कायता बोल बघूया गजर माझ्याकडे जास्त बोलशील किंवा आता सांगतो की हो घरापर्यंत जाता तुझ्या घरापर्यंत मी जाऊ ना अजून पण त्याला असले विषय नको करू. आणि तू लोकांना पुळे नको बनव. पुळे नाही कोण काय करतात कोणाच्या किती किडे आहेत आणि तुझ्यात एवढे किडे असतील ना तर बोलायचं उपाच्या मग एवढं बोल ना गजरच देत ना काय तर करू लागतं. मी बारको असे शेवटी लक्षात ठेव ढोलार मी काठी बसते ढोल. कैलासाचे संजय परबुवा यांच्याकडे माझ्याकडे 100 रुपयाचं बक्षीस आलंय. तसेच आमच्या नवोदित भजनी कलावंतांच्या मागे असणारे श्रीमान शिलटकर माऊली या ठिकाणी आलेले आहेत. सर्वांचे आभार मानतो, धन्यवाद. तसेच माझे परममित्र त्यांची गेल्या वर्षी माझ्या बरोबर व पहिली डबलवारी झाली, त्यांची माझ्याबरोबर पहिली डबलवारी झाली ते श्रीमान सागर कदम बुवा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. तसेच माझा कॉलेज मित्र नाडकर याचे सुद्धा मी आभार मानतो, धन्यवाद. बाबा कॉलेजचं नाव आपल्या खराब नाही करणार. आणि तो कुर्त्यावरती जीन्स पॅन्ट घालून दिलो आणि ती भगवी घालतेस ना त्याची लाज लागे. खूप गोड आहे, खूप गोड.
बुवा काय बोलू तू बोल स्वतःच्या मनात बोल. अरे तू काय स्टेपनी लागता मंडळी चोरची लागता. तू तुझी पात्रता बघ. हे चिडा नको. गपधनी ग सानी धप गपधप गपधनी ग हा जय गंगे भागीरथी जय
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी सागर कदम याच्याकडे मराठी 101 रुपयाचं बक्षीस स्वीकारतो. तसेच आमचे वाजपेयी भूषण गाडे यांच्यासाठी संतोष दिनकर शिंदे यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद.